ओमराजे निंबाळकरांची गोवर्धनवाडीमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू। कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर राजकीय भूमिका ठरवणार। ओमराजेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ओमराजे आणि तानाजी सावंत यांची भेट होणार। सूत्रांची माहिती, एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर तानाजी सावंत धाराशिवमध्ये। सोमवारी मातोश्रीवर येतो, भेटून वैयक्तिक भूमिका मांडतो। ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना निरोप। मध्यरात्री ठाकरेंच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत ओमराजेंचं मातोश्रीवर येण्याचं आश्वासन। सूत्रांची माहिती, फुटलेले खासदार तांत्रिकदृष्ट्या अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेचेच। ज्यांना परत यायचं आहे त्यांनी यावं। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये संजय राऊतांचं वक्तव्य। आधी जा म्हणायचं, मग मवाळ व्हायचं, मात्र आता हे शक्य नाही। ठाकरेंसोबत राहायला कोणी तयार नाही। सर्व शिवसैनिक शिंदेंसोबत गेलेत। मंत्री गिरीश महाजनांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। मी ठाकरे कुटुंबाबद्दल एक अवाक्षरही बोललो नाही। मला रील स्टार म्हणून हिणवलं। 3 दिवसामध्ये नुसत्या चर्चेनं वाईट झालो का? सोशल मीडियावरील टीकेनंतर ओमराजे निंबाळकरांचा संताप। मतदारसंघातील कामं होत नसल्यानं केवळ विकास निधीसाठी हे पाऊल उचललं। शिवसेनेतून शिवसेनेतच गेलो, विचारधारा सोडली नाही। बंडखोरीवर नागेश पाटील आष्टीकरांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या सेनेतून फुटलेले 3 खासदार मतदारसंघामध्ये जाणार। संजय जाधव, आष्टीकर आणि संजय देशमुख आपापल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। सूत्रांची माहिती, अमित शहांना पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे। शहा वेगवेगळे गट निर्माण करतायत। मोदी असताना शहांना एवढी घाई का? खासदार फुटीवरून संजय राऊतांचा निशाणा। जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेना शिंदेंचेच 2 निवडणुकांमध्ये शिक्कामोर्तब झालंय। संजय राऊतांनी रडगाणं बंद करावं, भाजपच्या नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार। सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचं सावट। विषारी दारूकांडावरून विरोधक सरकारला घेरणार। पुण्यातील विविध भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी। हिंजवडी फेज 1 आणि मान परिसरातील रस्ते जलमय। नाले सफाईच्या दाव्यांवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह। मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी उद्यापासून पावसाचा येलो अलर्ट जारी। हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। पुढील आठवड्यामध्ये मुंबईला उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा 3रा दिवस। तोडगा काढण्यासाठी संध्याकाळी कृती समितीची उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकही उपस्थित राहणार। बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर। नियमित पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांचे हाल। पाण्यासाठी महिलांची भटकंती। मंत्री गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट। महाराष्ट्र राज्य सायबर विभागाकडून अधिकृत प्रमाणपत्र जारी। फोटोंमध्ये फेरफार आणि बदल केल्याचं तपासामध्ये स्पष्ट। नांदेडमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळेच्या वेळेमध्ये बदल। उद्यापासून सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत शाळा भरणार। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आदेश। बुलढाण्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभाग ॲक्शन मोडवर। 10 प्रतिबंधित कारवाईमध्ये 54,70,000 माल जप्त। मकुकासाठी 2 प्रस्ताव।